पर्यावरणाचा समतोल राखून नाशिकमध्ये विकास केला पाहिजे. पर्यावरण बिघडणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. जागा बदलून घ्यायची असेल तर जागा बदलून घ्यावी आणि पर्यावरणाचं रक्षण करावं असं मंत्री दादा भुसे यांनी विधान केलं. नेरूळ येथील राखीव भूखंड सिडकोनं बिल्डरांच्या घशात घातल्याच्या विरोधात मनसे आक्रमक झाली. भूखंडाचा व्यवहार रद्द करावा अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा गजानन काळे यांनी दिलाय. SIT मार्फत अपेक्षित असलेला डाटा कलेक्ट केलेला नाही, त्यामुळे शासन सकारात्मक असताना आंदोलनाची गरज नाही. संघटनांना संवाद साधायचा असेल तर संवादही साधू शकतात असं आवाहन मंत्री दादा भुसे यांनी केलंय. कुंभमेळा अनेक वेळा झाला तेव्हा कशी सोय झाली? 500 ते 2000 वर्षांपूर्वीची झाडं आहेत. वृक्षप्रेमी नव्हे तर आमच्यासारखे लोक विरोध करतायत. साधूंना जागा दिलीच पाहिजे, पण त्यासाठी झाडांची वाट लावू नये असं किशोरी पेडणेकर यांनी विधान केलंय. मुक्ताईनगरमध्ये पवार गटाच्या रोहिणी खडसे मतदार केंद्रावर पोलिसांशी वाद घालत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. शिवसेनेचे कार्यकर्ते मतदार केंद्राबाहेर गर्दी करत असल्याचा आरोप खडसेंनी केला होता. राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या विरोधात कोल्हापुरात ठाकरे गटाचे माजी नगरसेवक सुनील मोदी यांनी याचिका दाखल केली होती. ही याचिका मुंबई उच्च न्यायालयामध्ये वर्ग करण्यात आली असून याबाबत जानेवारीमध्ये सुनावणी होणार आहे. मुंबईकरांच्या नागरी समस्यांसाठी उद्धव ठाकरे जबाबदार आहेत असा आरोप मुंबई भाजपा अध्यक्ष अमित साटम यांनी केला. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे सत्तेत आल्यापासून मुंबईकरांना सुविधा देण्याचं काम सुरू झाल्याचं साटम यांनी म्हटलंय. ईदच्या वेळेस बकऱ्यांची कत्तल होते तेव्हा पर्यावरण प्रेमी बोलताना दिसत नाहीत. एका धर्माला एक न्याय, दुसऱ्या धर्माला वेगळा न्याय का, असा सवाल मंत्री नितेश राणे यांनी उपस्थित केलाय. स्ट्रॉंग रूम समोर लोक ठेवून फायदा नाही, मतदान यंत्र ऑनलाईनच हॅक करता येतं असा दावा अनिल देशमुख यांनी केला. घोटाळे ऑनलाईन करतात आणि हे संपूर्ण जगाला माहिती आहे असा आरोपही देशमुखांनी केलाय. एकनाथ खडसे हे सराईत गुन्हेगार आहेत असा आरोप चंद्रकांत पाटलांनी केला होता. यावर राजकीय गुन्हे सोडले तर माझ्यावर NC सुद्धा दाखल नाही असं प्रत्युत्तर खडसेंनी दिलंय. सरकारी जमीन विकली जाते हे राजकीय दबाव असल्याशिवाय शक्य नाही. देणारे घेणारे दोघे दोषी असून अजित पवारांच्या दबावाखाली हे झालं आहे असा आरोप अंबादास दानवे यांनी केलाय. धाराशिवमध्ये शिवसेनेसोबत युती केल्यानं काँग्रेसच्या जिल्हा पदाधिकाऱ्याला पक्षाकडून निलंबित केलं गेलंय. धाराशिव जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष अश्लेष मोरे यांना निलंबित केलं गेलंय. मुक्ताईनगरमध्ये भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला होता. याबाबत आता रक्षा खडसे समर्थक आणि भाजपाच्या 5 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झालाय. कामठी तालुक्यातील तरोडी मतदान केंद्रात गोंधळ घातल्याप्रकरणी काँग्रेसच्या नेत्या अवंतिका लेकुरवाळेसह 12 जणांवर गुन्हा दाखल झालाय. केंद्रप्रमुखांच्या तक्रारीवरून पारडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. जय पवार आणि ऋतुजा पाटील यांच्या लग्न सोहळ्याला सुरुवात झाली आहे. शरद पवार, सुप्रिया सुळेंसह अजित पवारांचे लहान भाऊ श्रीनिवास पवार लग्नाला जाणार नाहीत अशी माहिती समोर आली आहे. नवी मुंबईतील बिवलकर जमीन घोटाळा प्रकरणी बिवलकरांना पोलिसांची क्लीन चिट मिळाली आहे. चौकशी समितीचा अहवाल येण्याआधीच पोलिसांचा निष्कर्ष हा समोर आला आहे. ऑनलाईन सातबाराला कायदेशीर मान्यता देण्यात आलेली आहे. फक्त 15 रुपयांमध्ये अधिकृत सातबारा उतारा आता मिळणार आहे अशी माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.
कोकाटे बदनामी प्रकरणी रोहित पवारांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले गेलेत. नाशिक जिल्हा सत्र न्यायालयानं हे आदेश दिले असून कोकाटे बदनामी प्रकरण पवारांना होण्याची शक्यता आहे. खारगे समितीला मुदतवाढ मिळाल्यानं अंजली दमानिया आक्रमक झाल्या. मुदतवाढ का मिळाली असा सवाल दमानिया यांनी उपस्थित केलाय. प्राथमिक अहवाल 7 डिसेंबरला सादर करण्याची मागणी केली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या संसदेतील दालनामध्ये मोदींसह अमित शहा, जे पी नड्डा आणि संघटन महासचिव BL संतोष यांची बैठक झाली. तासभर झालेल्या या चर्चेमध्ये उत्तर प्रदेशातील भाजपाच्या नव्या प्रदेशाध्यक्षाच्या नावावर चर्चा झाली आहे. आगामी लातूर शहर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या गेल्या. या मतदार यादीमध्ये गंभीर त्रुटी असल्याचा आरोप जिल्हा काँग्रेस कमिटीकडून केला गेला आहे. तोतया IAS कल्पना भागवत हिच्या खात्यावर हिंगोलीचे खासदार नागेश आष्टीकर यांनीही 1,45,000 रुपये पाठवल्याचं समोर आलंय. तिला दिलेल्या पैशांबाबत आष्टीकर यांनी होकार दर्शवलाय. याबाबत कल्पना हिनं आष्टीकर माझे दादा असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.